मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खाऊया आणि पटापट शिफ्टला निघूया. नंदू, हा बॉक्स बघून घ्या गाईज. या बॉक्सची स्टोरी मी बाय डार्लिंग, आय विल मिस यू. तुमच्या तीक्ष्ण डोळ्यांनी बघितला तर तुम्हाला तिथे परत बाहेर जावा. तो QR कोडचा स्क्रीनशॉट काढा. हे बघा, ही सगळी स्टाफ आहेत ग्रुप. ही पायरी बघा, येलो पट्टीवाली पायरी बघा. स्नूप्या ती जित्या भेंजोत मिळले. हे कॅफे आहे, काय दंगा असते. जेवायला आज आहे. 2 दिवस वाटून दिलेले, एक रविवार राहते. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू दी ब्लॉग. आता काही दिवस तुम्हाला हेच दिसणार आहे डेली, काय करतोय, कुठं जातोय, कुठं फिरतोय. कारण फिरायचे काय अजून ॲज सच प्लॅन्स झालेले नाही आहेत. युनि पण परत चालू झालेली आहे, पार्ट टाईम पण आहे. सो त्यातून सगळं मॅनेज करून मला बघायला प्लॅन करावा लागेल. पण लवकरच प्लॅन होतोच आहे. ते पण ट्रॅव्हल ब्लॉग्स पण तुम्हाला दिसतो. तर आत्ता वाजलेले आहेत 11. आज आपली आहे शिफ्ट 3 वाजता. तर बघूया तोपर्यंत कसा काय सीन आहे. तर खाण्यासाठी ॲपल संत्री खाऊन दिवसाची सुरुवात तरी करू. मग थोडे बघू कुठं जायचंय, कसं जायचंय, काय करायचंय. ओके. तर जेवणामध्ये आहे कालचा भात, भाजी. खाऊया आणि पटापट शिफ्टला निघूया. काय म्हणतास मित्रा? शाक्षुका मी जाऊसपर्यंत झाली तर नक्कीच मी टेस्ट करून जाईन. नाहीतर मला जावं लागेल ना दोस्तांना शिफ्टला. काय म्हणता, मला डबा दे ना शाक्षुकाचा. असं खूप कमी वेळा झाले की पोरांनी मला व्हिडिओ काढ म्हणून सांगितलंय. म्हणजे फोटो काढ म्हणलेत, पण मी ते जरा हे करतो, व्हिडिओ काढतो. नको गाईज. नंदू, काय ते नंदू? ते शाक्षू काय हे जे काय चाललंय मध्ये मध्ये, हे गप खातो खा. हा नको काय गरज नाही. प्रेम हा बॉक्स बघून घ्या गाईज. या बॉक्सची स्टोरी मी तुम्हाला जाताना सांगतो. शिफ्टवर जायच्या आधी पहिला ह्याचं काम करून जायचं आपल्याला. चलो गाइज, टाटा बाय बाय, मिलते शाम को 10:30 बजे. रोहित बाय डार्लिंग, आई विल मिस यू ऑन द शिफ्ट. टाटा, हॅपी जर्नी. हा, तर मी शिफ्टला निघालेलो आहे. आत्ता टाईम झालेला आहे 2:10. तर आम्ही तो जो तुम्हाला बॉक्स दाखवला ना, त्याचा सीन काय झालेला. मी 25 मेला एक हेअर ड्रायर मागवलेला ॲमेझॉन थ्रू. रेटिंग्स वगैरे बघून सगळं चांगलं होतं, सो मागवला. आणि तो आला. मग 2 महिने तो यूज केला. आणि 2 महिने झाल्यावर ते अजीब आवाज करायला लागलं. जे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही एंडला बघसाल ना, तर ड्रायरचा खर्र जो आवाज आलेला आहे तोच ड्रायर आहे तो. तर मग मी ॲमेझॉनला मेल वगैरे केला की काय सीन आहे गॅरंटीमध्ये, आणि मी कसं परत तो रिपेअर करू किंवा रिफंड हवा आहे. तर ॲमेझॉनवाल्यांनी ते प्रोसेस केली, रिक्वेस्ट. सगळं ऑनलाईन आहे. गोष्टी कळायला आहे ना, इथल्या गोष्टींमध्ये ॲडजस्ट व्हायला माणसाला प्रॉपर सगळं नाही म्हटलं तर 1-1.5 वर्ष तर लागतो. सगळ्या प्रोसेसेस करायला, सगळ्या साईट्स कळायला, सगळे ह्यांचे जे बारीक सारीक रिपेअर्स आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या कळण्यासाठी. तर मग बॅक टू दी टॉपिक. मेल केला तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुला 2 ऑप्शन्स देऊ शकतो, एक पार्शल रिफंड आणि एक पूर्ण रिफंड. तर पार्शल रिफंडचा सीन काय, पार्शल रिफंडला तो प्रोडक्ट तू तुझ्याकडेच ठेवू शकतो आणि तुला मी 20 पाऊंड पे केलेले, तर त्यातली किती एक 50% 60% अमाऊंट आम्ही तुला तुझ्या अकाउंटवरती पाठवून देणार. आणि पण तो प्रोडक्टच खराब आहे, तर मग मी पार्शल रिफंड घेऊन काय करू.
आणि दुसरा जो होता तो फुल रिफंड. त्या रिफंडची स्टोरी अशी की जोपर्यंत मी तो त्यांना रिटर्न करत नाही थ्रू पोस्ट, तोपर्यंत ते माझी रिफंडची प्रोसेस सुरू नाहीत करणार. तर हां तोच सीन आहे. आत्ता मी तो बॉक्स घेऊन चाललो आहे पोस्ट ऑफिसला. त्यांनी मला एक मेलवरती, ॲमेझॉनवाल्यांनी मला एक मेलवरती QR कोड पाठवला आहे. तो QR कोड मी तिथे जाणार, त्या पोस्ट ऑफिसमध्ये दाखवणार, ते लोक ते स्कॅन करणार अँड आय एम डन फ्रॉम हिअर. मग ते प्रोसेस करणार. 1-2 दिवसात मला माझे आय गेस पैसे अकाउंटला येऊन जातील. सो या लेट्स होप की येऊनच जातील. हा सगळा सीन होता. आता मी शिफ्टवरती निघालो आहे. मी तुम्हाला जे सांगत होतो ना पब्स अँड बार्ससाठी खूप हॅपनिंग असते ही स्ट्रीट. तर लेट मी शो यू वॉट आय वॉज टेलिंग. हे बघता, हा जो आहे समोरचा रियोज बार पब आहे का, असेच या पूर्ण स्ट्रीटला तुम्ही तुम्हाला 2 ते 3 मिनटं लागतील एक नवीन पब हुडकायला. तुम्ही कुठल्या पण साईडला जावा, इकडे या साईडला जावा का पब, या साईडला जावा किंवा या साईडला जावा, कुठेही. तिकडं आहे मॅकडॉनल्ड्स तिथे, आणि पोस्ट ऑफिस आय गेस इकडे पुढे आहे या साईडला, एक 5 मिनटाच्या अंतरावरती आहे. तो लेट्स सी तिथे पोचल्यानंतर काय प्रोसेस आहे, कशी प्रोसेस आहे. हे आहे सॉकी-हॉल स्ट्रीट. हे CEX दिसतं का, इथं सगळं म्हणजे रिफर्ब प्रोडक्ट्स भेटतात एकदम रिजनेबल प्राईजला. भारी आहे. मी इथून आहे ना PS5 घ्यायचा विचार करतो होतो. आता बघूया. अगर तुमच्या तीक्ष्ण डोळ्यांनी बघितला तर तुम्हाला तिथे दिसेल पोस्ट ऑफिस. ओके, आत तर आलेलो आहे. पुढं लिहिलं काउंटर सर्व्हिस, तिथे जाऊन लेट्स सी काय प्रोसेस. आणि मी हे झालं ना काम की मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे गाईज, बाय बाय. बाय. काय यांचं मला गणितच कळलं. एकदम कोपऱ्यात आहे ते, आणि आज एक कांडी रेंज नाही. आता तो QR कोड येण्यासाठी रेंज तर पाहिजे ना, काय नाहीच. परत बाहेर जावा, तो QR कोडचा स्क्रीनशॉट काढा आणि मग परत आत या. वा बाई. झालं काम तर झालेलं आहे. एकदम सिम्पल होती. तो QR कोड आलेला ना ॲमेझॉनने पाठवलेला मेलवरती, तो तिथे गेलो त्या काउंटरला, तिने असा स्कॅन केला आणि एक बॅग आणली. त्या बॅगवरती एक QR कोड होता पेपर बॅगवरती, तो पण स्कॅन केला. आणि ते ॲमेझॉनचं बहुतेक रिटर्नशीज पार्सलचा एक बॉक्स होता, त्याच्यावरती पण एक QR कोड होता, तो स्कॅन केला. आणि त्या बॅगमध्ये माझं ते ड्रायव्हर टाकलं आणि मला म्हटली दॅट्स यू कॅन गो. म्हटलं थँक्यू, चेअर्स, हॅव अ गुड डे. आणि आपलं एक काम झालेलं आहे. लेट्स हेड टुवर्ड्स मॅकडॉनल्ड्स. काम चालू आहे. तो बाजूला तोडतायत सगळं, तोडफोड सुरू आहे. काय आज माझी शिफ्ट आहे 3:10. तर 3 वाजता इन आहे आणि 10 वाजता आउट. इट्स गोना बी अ लॉंग शिफ्ट आय गेस टुडे. ओके, आज मी तुम्हाला नाईट लाईफ दाखवतो. पक्का आज मी तुम्हाला इथले बार्स आणि नाईट लाईफ दाखवतो. म्हणजे मी काय आज जाणार नाही, बट मी बाहेरून दाखवतो. 10ला सुटल्यावरती ना बार्सच्या बाहेर कसे स्मोक ड्रिंक करत थांबलेले असतात. ठीक आहे, जंकीज जर सापडले तर जंकीज पण दाखवतो, आणि जंकीज काय असतात ते पण सांगतो. सो भेटूया क्रू रूममध्ये. हे बघा, ही सगळी स्टाफ आहेत. ब्रूक म्हणून आहे, लय भारी, सगळं ऐकून घेते, सगळं सांगते व्यवस्थित. ही चॅनेट बिझनेस मॅनेजर. हे सगळे चुतिया लोक, एक पण नाही आवडत आहे खालच्यातलं. ही एक चांगली आहे केलसी, बाकीचे सगळे. लेट्स स्टार्ट द शिफ्ट. तो टाइम हो चुका है 5:36 और हम अपने हैं ब्रेक पे. चिकन बिग मैक, डिपर्स, फ्राइज, टॉफी लाटे मिलते हैं ब्रेक के बाद. ही पायरी बघा, येलो पट्टीवाली पायरी बघा. आणि आता काय झालं तर मी तुम्हाला सांगतो बाहेर बसून. तर आता काय झालं माहिती आहे, ती पायरी तुम्हाला दाखवली ना, तिथं मी पडलो धडामदिशी खाली. सीन काय झाला, त्या 2 बीन बॅग्स घेऊन जातो. तो बीन बॅग्स मी इथं लावेन, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असाल.
कचऱ्याच्या बॅग्स घेऊन जात होतो आणि खालची पायरी समजलीच नाही. मी माझ्या धुंदीत विचार करत होतो कसला, तर खालची पायरी समजलीच नाही ती पिवळ्या पट्टीवाली. जे गेलो ते डायरेक्ट तिथं खाली जमिनीवरच दोन्ही कचऱ्याच्या बॅग अंगावर घेऊन पाय मुरगाळला आहे. ठीक आहे, होता रहता है, चलता रहता है. इसी को जिंदगी कहते, इसी को पैसा कमाना कहते. चलो थोडा बसतो, जरा टॉफी लाटे पितो आणि बघूया, भेटूया नंतर. मग 10 नंतर आय गेस अपना ब्रेक हुआ समाप्त. बॅक टू मजदुरी. हे नाही, ही गिड्डी फुटानी हिला बघून घ्या, एवढी बेकार चोट आहे ना. अँड जस्ट लाईक दॅट माय शिफ्ट एंडेड. भाई लय मोठा दिवस वाटतो माहिती आहे. 7 तासाची शिफ्ट होती, 3 ते 10. शेवटचा तास 2 तास निघत नाही. तो रडकुंडीला येतो जीव, का कोणाष्टो. आणि त्यातल्या त्यात ती दाखवली ना गिड्डी जेड नावाची, एवढी भिकारचोट नाईट मॅनेजर आहे ना. बरोबर आता किती 9:30 झाल्या, 9:55 आली ती आणि मला म्हणते बघ सगळं व्यवस्थित आहे का, आणि फिरते आणि मला म्हणते हे नीट कर, ते नीट कर, बाथरूम मॉप कर, हे कर. अरे भिकार चोट, तुला आधी येऊन सांगता येत नाही का? 9 वाजूपर्यंत तू काय झोपली होती का? असलं डोकं फिरतं ना ती, काय ना काहीतरी नुस्खे काढणार, काय ना काहीतरी खुसपट काढणार. एकदम चुत्या म्हणजे एकतर लहान आहे वयानं माझ्यापेक्षा, 12, 13 वर्षापासून हे काम करतात आणि 10, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्यांना. हे काय, सॉरी फॉर दी बॅड वर्ड्स, पण खूप फ्रस्ट्रेटिंग होतं माहिती आहे. खूप मला अजिबात नाही आवडत त्या गिड्डीबरोबर शिफ्ट असेल तर. एकदम नकचडी आणि एकदम छी आहे. बरं असो, आता शिफ्ट संपलेली आहे. मी तुम्हाला आज नाईट लाईफ दाखवतो. बघूया, अजून तर काही दिसलं नाही. माझ्या अवतीभवती इकडे तिकडे दिसतच असेल, बट दाखवतो. अजून एक, आत्ता ना बरोबर 8:30-9 वाजता 4 मुलं आलेली, 4 मुली होत्या आणि त्यात 1 मुलगा होता. भाई एवढे नशेत धूत होते, गांजा मारला होता, दारू पिले होते, एवढे नशेत धूत होते ना, त्यांना कळत नव्हतं काय करतात. एका पोरीने दुसऱ्या पोरीचा लिटरली, मी सांगतो लिटरली, मॅगडीतली ही गोष्ट आहे, जर कॅमेऱ्यात बघितलं ना तर दिसेल, लिटरली दुसऱ्या मुलीचा स्कर्ट खाली वडला. तुम्ही इमॅजिन करू शकता, एवढे नशेत धूत होते, त्यांना कळत नव्हतं काय झालंय. आणि जिचा वडलाय ना ती तर एकदमच हाय, म्हणजे तिला समजतच नव्हतं आपल्या अंगावरून काय गायब झाले का नाही झाले, असा प्रसंग होता. भाई असले तर लोक आहे तिथले, आणि आपल्याला असं वाटतं की गोरे लोक म्हणजे लय स्टँडर्ड आणि लय चांगले आणि आपल्यापेक्षा नाही का काहीतरी एकदम तीर आयुष्यात काहीतरी झेंडे काढले. काहीसुद्धा नाही, सगळ्या मोहमाया आहेत. ह्यांची 50 ते 60% यूथ नशेत बाद झाले. आणि ज्यावेळी तुम्ही इथे येता ना त्याचवेळी तुम्हाला ते कळतं. आणि असं पण नाही की फिरायला आल्यावरती तुम्हाला ते कळून जाईल. ज्यावेळी तुम्ही इथे येता, इथे राहता, इथं ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न करता ना, त्यावेळी तुम्हाला रिॲलिटी चेक्स भेटतात. आणि माझं तर सांगतो मी, मला प्रत्येक मिनटाला माझी इंडियातली लाईफ बेटर वाटते. प्रत्येक मिनटाला एक फक्त ॲस्पेक्ट सोडला, तो की पैशाचा. पाऊंड ह्यांचा सगळ्यात जास्त महाग आहे, ते जर गोष्ट सोडली ना, इथं काहीच नाही आहे राहण्याचं. मी सांगतो काहीच नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही आहे. तुम्ही ज्यावेळी येचाल ना 6 महिने 1 वर्ष तुम्हाला खूप वाटेल की ओ वा नाही हे आहे ते आहे. नंतर आहे ना ज्यावेळी रिॲलिटी चेक्स भेटतील ना, यू विल मिस युअर होम सो बॅड. मी तर भाई माझी पिंपरीची लाईफ, स्नूप्या, ती जित्या भेंजोत, मी लय मिस करतो ते दिवस. लय म्हणजे आय जेन्युअनली मिस दोज डेज. काहीतरी मागच्या जन्मी पाप केलं असेल असं वाटतं मला. शिफ्ट झाली आणि मी रूमवर चाललो की मला इथे यावं लागलं. आय स्वेअर टू गॉड, ह्या माझ्या खऱ्या फिलिंग्स आहेत. बघा, हा एक बार आहे द पार्क लेन, हे रिकामं पडलं आहे. हा म्हातारा कसं आहे, दाढी बिडी कशी आहे, हे बी बारच आहे, हे बी रिकामं आहे. इथं आहे बघा, इथं कायम गर्दी असते. हे आहे ना समोर सॉलिड रॉक कॅफे, हे काहीतरी आहे. इथं असते बघा, बघा कसं थांबलंय, कसं फुकतंय बघा. बघा इथं बघा पब्लिक थांबलंय. हे एक कॅफे आहे, हे काय दंगा असतो या कॅफेत. कसा आवाज आहे यार, असं हे वेगा योटेल असं काहीतरी आहे. आज नाही आहे म्हणावी तशी अजून, आज थर्सडे आहे त्यामुळे आय गेस असं असेल. पण नाही दिसलं. आणि आज आता 10 पण वाजलेत, जरा लेट यावं लागतं, 11:30
10:30 11:30 अशा टाईपला, मग कदाचित दिसून जाईल. पण ठीक आहे, आता माझ्या मोबाईलचं चार्जिंग पण संपलं आहे. जस्ट 12% रिमेनिंग. मी आलो माझ्या रूमपाशी, एक 5 मिनटं लागतील. जातो, आवरतो, जरा फ्रेश होतो, आंघोळ बघू. आंघोळ पाणी मी सकाळची नाही करत, शिफ्ट असली की मस्त आल्यावरती गरम गरम पाण्यानं आंघोळ केली की कशी झोप लागायला ते एक नंबर सुरसुरीत. आता गेल्यावरती बघूया, आंघोळ केली तर करणार, कारण उद्या परत मोठा दिवस आहे. उद्या युनी आहे, 2-3 तास युनी आहे आणि 3 तास युनी झाल्यानंतर परत शिफ्ट आहे 5 तासाची. उद्या पण त्याच्या मारी ही गिड्डी फुटानीच असणार आहे संध्याकाळी शिफ्टला. पण ठीक आहे, चला अजून उद्याचा दिवस यायचा आहे. आजचा दिवस संपू आणि देन पुढच्या उद्याच्या दिवसाचा विचार करू. बघू काय रेकॉर्ड करण्यासारखं असेल ॲज युजल तर मी दाखवेनच, मी रेकॉर्ड करेनच. आणि जर नसेल तर सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टाटा, बाय बाय, काळजी घ्या आणि सोबत जे असतील त्यांच्यासोबतच राहा. जर भारतात असाल आणि इकडे यायचा प्लॅन करत असाल, मी तर म्हणतो UK इज दी वर्स्ट चॉईस टू कम आत्ताच्या ह्या कंडिशन्सला. तर जिथे आहात तिथेच राहा, मजेत राहा, मजा करा. बोल के काय ते लाडू किस खुशी में ऋतुराज? गाडी? अरे वा. जेवायला आज आहे गवारीची भाजी, चपाती, लाडू. दोन दिवस वाटून दिलेले, एक रविवार तुम्ही झोपून टाका, मी पण झोपतो.